ज्या दिवशी आपले लोक आपला विरोध करायला जातील त्या दिवशी मनुष्य आतून खचून जातो महाराज. ज्ञानेश्वर महाराजासारख्या संतांना जर ताटी लावण्याची इच्छा झाली तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मनुष्य सर्वांना तोंड देऊ शकतो, अख्ख्या जगाचा विरोध करू शकतो तो, पण ज्या दिवशी आपले माणसं आपला विरोध करतील ना त्या दिवशी मनुष्य आतून खचतो. मी नेहमी माझ्या आवडीचं उदाहरण सांगत असतो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एक दुकान होतं लोखंडाचं आणि एक दुकान होतं सोन्याचं. दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि सोनं आणि लोखंड जेवायला बसलं आणि सोनं लोखंडाला म्हणतं, ए लोखंडा. काय रे सोन्या? अरे माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं नाही आरडत रे. तुझ्या मालकाने तुला ठोकलं की अख्खी गल्ली जागी करतोस. जेवता जेवता लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय सांगतं, लक्ष देऊन ऐका. ए सोन्या, ए सोन्या ऐक ना, तू आहे सोनं, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? तू आहे सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतोय. अरे एखाद्या नास्तिक माणसाने महाराजांचा विरोध केला जमल ना, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला करू अर्जेस आम्ही, एखाद्या परधर्मीय माणसाने संप्रदायाचा विरोध केला जमल आम्हाला, पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागले कसं व्हायचं? ज्या दिवशी वादक वादकाचा विरोध करायला लागला कसं व्हायचं? ज्या दिवशी गायकच गायकाच्या विरोधात उभा राहिला कसं होईल महाराज? ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात जातात ना त्या दिवशी मनुष्य थकून जातो. ज्ञानोबराय विचार करतात, मांडे भाजण्यासाठी मडकं देऊन याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? राग आला आणि ताटी लावली. निवृत्तीनाथ दादाने प्रयत्न केले, सोपान काकाने प्रयत्न केले. निवृत्तीनाथ दादाला कळालं ज्ञान आता बाहेर येणार नाहीये. मुक्ताई गेल्या, ए दादा, आणि 5 वर्षाच्या लेकराने ज्ञानोबरायला जो उपदेश केलाय तो किती गोडे पहा. योगी पावन मनाचा जय हो, टाळ टाळ हो. योगी पावन हो, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ओ ज्ञानदादा, आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे महाराज. तसं संतांचा जन्मच तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी ना महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे संत हृदय नवनीत समान. नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचा अंतकरण आहे. मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, दादा
तुमच्यासारख्या योगाने जर असं केलं तर या समाजानं कोणाकडे पाहायचं? विश्वरागे झाले वनी. ओ ज्ञानदादा, आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे आणि एवढ्या त्रासानं जर तुम्ही ताटी लावून बसले तर कसं व्हायचं? ज्ञानोबराई 1 नाही 2 नाही, मग मुक्ताईने ज्ञानोबराईला जो उपदेश केलेला आहे तो किती गोड आहे. त्याचं वर्णन मुक्ताई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कर. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, ओ संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे आगे, दया क्षमा जाचे आगे, दया क्षमा जाचे आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे आगे, दया क्षमा जाचे आगे, दया क्षमा जाचे आगे. मुक्ताई घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानदादाला सांगतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, त्याला संत म्हणा. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की संत म्हणायचं कोणाला, बरोबर आहे का नाही? कलियुगामध्ये संताच्या नावाखाली जनतांची संख्या एवढी झाली की त्यामुळे संतांना प्रॉब्लेम यायला लागलाय. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मी तुम्ही सर्व संप्रदायातली मंडळी यात लक्ष देऊन ऐका महाराज. संत ठरवत असताना तुमच्या मनानं नका ठरवू. तुम्ही तुमच्या मनानं संत ठरवता, तुम्ही तुमच्या मनानंच त्याची पूजा करता आणि त्या संतांनी काही चुकीचे उद्योग केले की लोक डायरेक्टच म्हणतात आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणारे नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चुकीच्या महाराज लोकांच्या नादी लागले महाराज, बरोबर आहे का नाही? मी तर नारदाच्या गादीवरून सांगतो, धर्म व्यासपीठावरून सांगतो, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही दुसऱ्याला कोणाला साधू म्हणूच नका. जीवनात फजितीच होणार नाही गड्यांनो. तुमचं काय झालं, एखाद्या कीर्तनकारानं चांगलं कीर्तन जरी केलं तरी तुम्हाला त्याच्यात देव दिसतो, हे तुमचं पाप आहे, त्याला आम्ही काय करावं? 2 तासाचं कीर्तन ऐकून महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकारावर श्रद्धा नका ठेवू. तो 22 तास काय दिवे लावतो याच्यावरून तो कीर्तनकार आहे का नाही ठरवा ना तुम्ही. कीर्तन ही एक वक्तृत्व कला आहे. ती लोकांची धारणा आज काय झालंय माहितीये का, पहिलं लोक श्रद्धेनं महाराष्ट्र होत होते, श्रद्धेनं
आता चॉईसनं सगळ्या गोष्टी चालल्या. गायक चॉईसनं, मंडप चॉईसनं, युट्यूबवाला चॉईसनं, कीर्तनकार सुद्धा चॉईस नाही. आमच्या अण्णांनी जर सांगितलं आपल्याला सप्ताह करायचा आणि जर 2-3 नाव सुचवलेत पहिले मदत हा युट्यूबवर आहे का हे, इथून सुरुवात आहे अण्णा. म्हणजे लोकांची धारणा अशी की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे, बाकीचे का म्हशी वळतात का? मग असं काही नाहीये महाराज. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त ती गोष्ट बऱ्याचशा वेळेस खोटीच असते, हे तुम्हाला चांगलं कळतं. मार्केट करणाऱ्या लोकांना विचारा, अजिबात नाहीये. कधी सोनाराला सोन्याचं मार्केट करायची गरज पडली? तुमच्या केजला कळमला कधी एखाद्या सोनाराने असं म्हणलं का? ऐका ऐका, आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, असं कधी सोनार म्हणला का? मार्केट बँटेक्सचं करावं लागतं, सोनाराला मार्केट करायची गरज नाहीये. म्हणून सगळेच प्रसिद्ध आहे म्हणजे ते संत आहे असंही काही नाहीये, आणि जे युट्यूबवर नाही त्यांना कीर्तन येत नाही असंही काही नाहीये. 10 वर्षाच्या अगोदर युट्यूब नव्हतं, मग कीर्तनकार नव्हते का? होते महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संत ठरवत असताना कबीर महाराज सांगतात ना, पाणी पीना छान के गुरु करना पहचान के. पाणी माणसाने छावून पिलं पाहिजे, आणि गुरु करत असताना तो गुरु कसा आहे काय आहे या गोष्टीचं निश्चित मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात. दादा ओ ज्ञानदादा, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. किती दया हो ज्ञानोबरायच्या अंतकरणामध्ये महाराज. अहो विसोबा खेचराने ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली. विसोबा खेचराला काही बोललेच नाही, उलट त्याच विसोबा खेचराला असा आशीर्वाद दिला की तेच विसोबा खेचर कोण झाले? नामदेवरायचे कोण झाले? गुरु. म्हणून दया आणि क्षमा ह्या साधूला सोडून राहतच नाही, आणि त्या जर सोडून राहत असेल तर त्याला साधू मानायचं नाही, असं मुक्ताबाईचं स्पष्ट मत आहे. संत तोची जाना जगे दया क्षमा ज्याचे अंगी. अजून काय संताचे लक्षण आहे? दुसऱ्या चरणामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलंय. लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना.
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या मुक्ताई सांगतात, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. परमार्थाला सगळ्यात घातक जर काय असेल तर लोभ आहे. परमार्थाला सगळ्यात घातक जर कोणती गोष्ट असेल तर लोभ आहे. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता म्हणजे ममत्व नाहीये, आणि जो जगापासून विरक्त आहे, त्याला साधू म्हणा महाराज. लोभ नाही असा जगात माणूस नाही हो. लोभ नाहीये ठीक आहे, काही काहीला पैशाचा लोभ नसल, पण नावाचा लोभ तर प्रत्येकालाच आहे ना महाराज. असा जगात माणूस नाही की त्याला असं वाटत नाही माझं नाव हो नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पैशाचा लोभ नाही, पण नावाचा लोभ आहे. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोक, कोट्याधीश लोक, तरी सुद्धा राजकारणामध्ये काय येतात, पैशाचा लोभ नाहीये त्यांना, त्यांना लोभ नावाचा आहे. कशाचा आहे? त्यांना असं वाटतं माझं नाव झालं पाहिजे. काही काही लोक मेले पण नाव नाही झालं महाराज. काही काही लोक मेले पण ग्रामपंचायतला निवडून नाही आले. बरोबर आहे का नाही? मेले, हजारो कोटीचे मालक असू द्या, पण प्रत्येकाच्या नशिबात धनही नाहीये आणि प्रत्येकाच्या नशिबात अन्नही नाहीये. आणि लोभ ज्याच्या अंतकरणात नाहीये त्याला साधू म्हणा महाराज. लोभानं कोणाला सोडलंय हो? शक्यच नाहीये महाराज. जे म्हणतात ना मी लय मोठा वैराग्यवान आहे, अजिबात नाही. माझी ती इच्छा, जे म्हणतात आम्ही लय मोठे वैराग्यवान आहे, त्यांच्या मागे एकदा इड्या लावल्याच पाहिजेत महाराज. ती एक जुनी म्हणे, धोत्राला गाठी आणि बँकेत कोटी. असे काही काही लोक आहे आमच्या संप्रदायामध्ये. धोतर कळकटेल घालतील पण बँकेत कोटीनं पैसा आहे. आमचे गुरुजी सांगतात पैसा कमवून फायदा नाही, पैसा खाता बी आला पाहिजेत महाराज. पैसा असून फायदा नाही, पैसा खाता बी आला पाहिजेत. खाता आला म्हणजे त्याच्या सुखसुविधा घेता आल्या पाहिजेत. काही काहीकडे एवढा पैसा आहे पण एवढे कळकटेले महाराज, अजून घरी टॉयलेट नाही. त्यांचा काय फायदा आहे का? त्या चाटायचं का त्या पैशाला? म्हणून पैसा कमवा पण पैशाचा उपभोग सुद्धा घ्या. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये अशाला साधू म्हणा. आता बहुतांशी लोभ नाही असा माणूस तर जगात सापडत नाहीये. एक वेळेचा प्रसंग आहे. एक माणूस काशीला शिकण्यासाठी गेला. खूप मोठा माणूस होता. अख्ख्या काशीमध्ये त्याच्यासारखा विद्वान जगात कोणीच नाहीये. अख्ख्या पंडितांवर त्याने विजय मिळवला. 12 वर्ष अध्ययन केलं. एवढा त्याने सगळ्या लोकांनी सांगितलं की तुझ्यासारखा पंडित कोणीच नाहीये. त्याने विचार केला 15 वर्ष झाले, चला आता घरी जाऊ. लग्न झालेलं होतं. नवरा येणार आहे हे बायकोला कळल्यानंतर तिला कळालं की त्यानं भारतातल्या सगळ्या पंडितावर विजय मिळवलाय. हिनंच मस्त ताट बीड तयार केला औक्षण करावं म्हणून. आणि हा दारात, हिनं पहिला गंध वगैरे लावला, औक्षण केला, आरती ओवाळली. आणि हा घरात येणार. हिने विचारलं का हो मालक, काय ग, अख्ख्या भारतातल्या महाराज लोकांना हरवलं तुम्ही, अख्ख्या भारतातल्या पंडितांना हरवलं. माझा एक छोटासा प्रश्न आहे हो. हा हसायला लागला. ग वेडे, मोठे मोठे वेदांताचार्य, मोठे मोठे संगीत तज्ञ, मोठे मोठे विशारद माझ्या पुढं घाम फुटतात आणि तू काय ग मला प्रश्न विचारणार वेडे? नाही, एक छोटासा प्रश्न आहे म्हणे. सांगा ना. म्हणे पापाचा बाप कोण आहे सांगा म्हणे. हा म्हणे मी आता 15 वर्षांनी घरी आलो, पहिलं चहा पाणी नाही 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 असं करा म्हणे, पहिलं पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर नदीवर झोपा म्हणे. तसंच होतं महाराज. मनुष्य अख्ख्या भारतावर विजय मिळवल पण घरी गेल्यानंतर बायको अजिबात नाही. किती विद्वान कीर्तनकार असू द्या महाराज, पार लगे न्याय तुम्हाला कीर्तनात गप्पा मारल. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेले एक बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज आहे महाराज. यानं विचार केला काय बावळट बायको आहे. 15 वर्षांना नवरा घरी आलाय नाही. नाही 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 नाही. नदीवर बसलं, गाडीभर ग्रंथ पाठ केले होते. त्यांना सगळे ग्रंथ पाहायचं. पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. संध्याकाळचे 7 वाजले पण पापाचा बाप काही सापडे ना. एक वेश्या गंगेवर स्नानासाठी आली. तिनं पाहिलं भारतातला सगळ्यात मोठा पंडित डोक्याला हात का लावून बसलाय. तिनं संस्कृतमध्ये विचारलं कथम रोदिशी प्रत्वम काते चिंता बलियशी वदत्वम सत्वरम मय्यम स्वस्य दुःखस्य कारणम. काय झालं रडायला, का चिंता तू रे? तू म्हणी तू शरीर विक्री करणारी वेश्या, तू तुझं काम कर, का मला ताण देतीस? अहो पंडित बाबा, अहो सांगा माझी काही मदत लागत असेल तुम्हाला. तू काय मदत करणार मला? अहो पण तरी सांगा ना. काय नाही ग म्हणे, मी भारतातला सगळ्यात मोठा विद्वान माणूस आहे.
घरी गेलो 15 वर्षांनी घरी आल्यानंतर बायकोने मला दारातच प्रश्न केला, पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर नदीवर झोपा. वेश्या हसायला लागली म्हणे, एवढं सोपं उत्तर मी देते म्हणे. याचा जीवात जीव आला, बाबा जाऊ द्या, वेश्या का असेल बरं प्रश्नाचं उत्तर भेटतंय. पण वेश्या म्हणे, हे बघा प्रश्नाचं उत्तर देते, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागल. हा म्हणला, अगं अख्ख्या न्यूजवर माझं नाव आहे की मी भारतातला सगळ्यात मोठा पंडित आहे, आणि तुझ्या घरी आल्यानंतर लोक काय म्हणतील. वेश्यानं हात जोडले, पंडित अजिबात मनात पाप नका आणू, माझ्या घरी या, फुकट नका येऊ, 10,000 रुपये देते फक्त या. याने विचार केला प्रश्नाचं उत्तरही भेटतं, दक्षिणाही 10,000 भेटती. दारात गेला त्या बाईला म्हणला, अय प्रश्नाचं उत्तर दे ना. वेश्या आतून म्हणली, 25,000 रुपये देते फक्त घरात या. हा म्हणला, ग मी खूप चांगला माणूस आहे ग, नाव खराब होईल माझं, असं वेड्यासारखं नको, तुमच्या मनात अजिबात पाप येऊ देऊ नका, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते आणि 25,000 देते. हा म्हणे मी घरात येणार नाही. वेश्या म्हणे जा मग. हा म्हणे जाऊ नाही जमणार नाही, कारण पहिले 10 बुडतील, चला म्हणे थोडं पुढं सरको. हा घरात गेला. वेश्या म्हणली, बघा 50,000 रुपये देते तुम्हाला. किती देते? 50,000 रुपये देते, फक्त माझ्या हाताने एक घास खा. हा म्हणला, अगं शरीर विक्री करणारी वेश्या तू, तुझ्या हातानं खाल्लं मला पाप लागल, अजिबात मनात पाप नका आणू, फक्त एक घास खा. 50,000 देते, प्रश्नाचं उत्तर देते. तो म्हणला काही हरकत नाही. ती आत गेली न वाटीत काहीतरी आणलं खायला, आणि यानं आ केलं, तोंडात घास घालणारीनं 2 कानाखाली ठेवून दिल्या त्या पंडिताच्या. पंडित खाली पडला. ती वेश्या म्हणली, पंडितजी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला? तो म्हणला नाही. म्हणे, पंडितजी पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. कोण आहे? लोभ. 10,000साठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात. 25,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. 2 आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या हातानं खायला तयार झाला. असा लोभ ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये नाही, त्याला काय म्हणायचं? साधू. लोभ अहंता नये मना, आणि जगी विरक्त तोची जाना. जो जगापासून विरक्त आहे, तुकोबरायच्या अभंग पान. तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी अजन. अजून प्रमाण घ्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने हो प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जसं एकांतात साधू संतांनी आपलं जीवन घातलं, त्याला साधू म्हणा. काय? विरक्त तोची जाना. तुमचाही काळ आणि माझाही काळ थोडा तरी भगवंत चिंतनामध्ये ठेवा. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. एका माणसाची डोक्याची शिर ब्लॉकेज झाली. लक्ष देऊन ऐका. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलंय. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं. डॉक्टरने बिल काढलं होतं 25 लाख रुपये.
70-75 वर्षाचा म्हातारा होता. 25 लाख रुपयाचं बिल पाहून जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ दादा, रडू नका बाबा, तुम्ही माझ्या आजोबा सारखे. हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल ना, मी यातले 10 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्हाला माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगत होता, हे डॉक्टर, अरे मी बीड जिल्ह्यातला आहे. कुठला आहे? बीड जिल्ह्यातला आहे. केज मांजर सुंबा हवेवर माझी 100 एकर जमीन आहे रे. 50 एकर तो नुसता ऊस आहे. दरवर्षी 2 कोटीचं उत्पन्न होतंय मला. बर बर बर, तू जर 50 लाख बिल काढला असतं डॉक्टर, तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढा जर म्हाताऱ्याकडे पैसा आहे, मग म्हातारा असं का म्हणतंय, रडतंय का? त्यावेळेस म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, अरे 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं रे, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या. ज्यानं तुमच्यासाठी वेळ दिलाय त्याच्यासाठी तुम्ही द्या. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. मायबाप, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या जन्माला घातलंय ना, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी त्याचं चिंतन करा. बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला काय शक्य आहे महाराज? आपण कुठे एकांतात जाऊ शकतो, काही योग करू शकतो. आपण 2 तासात कीर्तनात बसलो तर रामदेव बाबाचे 42 आसनं करतो. एवढे तर आपले शरीर खराब झालेले. यातले जर अर्धे लोक तपासले तर अर्ध्याच्या तोंडात तंबाखू आहे, 30% लोकांच्या तोंडात गुटखा आहे, 20% लोकांच्या तोंडात सुपारी आहे. महिला मंडळी जर तपासले तर अर्ध्याच्या वर तोंडात सुपारी आहे. आणि काय आपण काम आणि क्रोध आणि लोभ सोडणारे, हे सोडून द्या. फक्त भगवंताचं चिंतन करा महाराज. माझी बाकी काही इच्छा नाही गड्यांनो. एवढा सुंदर तुम्ही सप्ताह केला ना, मी एक भीक मागतोय तुमच्या दरबारामध्ये. लक्ष देऊन ऐका. आमच्या इंगळे दादांनी एवढं सुंदर नियोजन केलं, त्यांच्या नियोजनाला तर माझा सलाम आहे महाराज. 24 तास अन्नदान आहे. सकाळी 10 वाजेपासून रात्री 11 वाजे लोक जे जया पाहिजे ते आहे रे. बस अन्नदानही आहे आणि ज्ञानदान सुद्धा आहे, कथा सुद्धा आहे. लक्ष देऊन ऐका. या एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये फक्त पदरात माझ्या एक दान टाका. तुम्ही म्हणसाल काय दान आहे? तुम्ही जेवढे काही मायबाप आले, उद्यापासून संकल्प करा की दररोज कमीत कमी न चुकता 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करू. निश्चित आपला सार्थक हे मी म्हणतोय असं नाही. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. राम म्हणा गा, राम राम स्मरादी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. बाकीचं तर साधू संतांनी एवढ्या सबसिड्या दिल्या महाराज. तुम्हाला काय सांगायचं पहा. नलगे तीर्थाचे भ्रमण, 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 नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे पंचाग्नी साधन. तुम्ही 8वा मधुसूदन, 8वा मधुसूदन, वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबा सांगतात, हीच माझी विनवणी, जोडणी या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायांनो, खोटं बोलू नका, फक्त खरं सांगा. एखादी तरी मायमावली तर अशी असेल, 9 तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं.
अख्ख्या आनेगाव मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे या गावाला. नका वर करू मायाव, अजिबात नका हात वर करू. इथं चॅनल चालू आहे, तुम्ही हात वर करायला जासाल ते बावळ इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, ते तुम्हाला हाणत हाणत घरी नेईल. मग खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की नाही मायाव तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान सुद्धा नका आलो तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ नाही. कोणत्या बाईचा नवरा दारू पितो चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस पैसे घेतले की देत नाही परत चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसं आहेतच आहे ना मी. तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचा नवरा दारू सोडावी? हां, तुमचं लेकरू म्हणून सांगतो मायानो, फक्त घ्या. याच्यात मी काही बागेश्वर धाम नाही, काही मी पर्ची पाहत नाही, काही भोंदूगिरी करत नाही. एकदम साधा माणूस आहे, ओपनली बोलतोय तुम्हाला. तुमचा नवऱ्यानं दारू सोडावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त आणि फक्त 2 महिने श्रद्धेनं जप करा. मी नारदाच्या गादीहून सांगतो, तुमच्या नवऱ्यानं जर नाही दारू सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही मायमावल्या म्हणतील भाऊ बाकीचं राहू दे, मंत्र सांग. बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. आमच्या संप्रदायात फक्त एकाच मंत्राला किंमत आहे, बाबाजी आपुले आणि मंत्र दिला रामकृष्णारी. ऐका मायाव, प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायाव. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो मायाव? मला दिसत नाहीये तुम्ही, मी अंदाजी बोलतोय तुमच्याकडे पाहून. म्हणजे मला अजिबात असं पुढचं जास्त काही दिसत नाही, अंधक दिसतंय. किती वेळ लागतो मायाव? स्वयंपाक करता का तुम्ही? हां, मग स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? चपाती भाजी भात करायला किती वेळ लागतो? उद्यापासून करून पहा. 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही आणि गुण आल्यावर सुद्धा रुपया नको. उद्यापासून स्वयंपाक करायला लागले की 1 तास फक्त तोंड बंद ठेवायचं आपलं, कोणाला बोलायचं नाही. 1 तास स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं मायाव. किती वेळेस होतं? किती? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? बोला. 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो काय होईल? काय होईल? बोला. प्रसाद होईल. काय होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2च महिने खाऊ घाला. किती? त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुट्टी. कोण म्हणतो तुम्हाला? आमच्या गावचे बेवडे क्रुझर भरून गेले त्या मुंबईकड. अहो हे पेतच गेले तिथपर्यंत. अण्णा 50,000चं इंजेक्शन टोचन आणि पेतच घरी आहे. आणि जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती असं म्हणायला काय हरकत आहे? तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोन तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते, मेल्या दारू पेतो तू दिले असते पोचून. म्हणून काय नाही होत देवाचं चिंतन फक्त करून पहा. महाराज सांगतात, तुटे भव रोग संचित क्रियामान. अजून प्रमाण घ्या. तयाच्या चिंतने निरसेल संकट. 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 दयाच्या चिंतने निरसेल संकट.
दुर्गट भव सिंधू. बाकीचे साधन तुम्हा आम्हाला शक्य नाही. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीन हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुगा माझी जेने नारायण देईल भेटी. भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला हा विषय कुठून सांगत होतो. जो विरक्त आहे, साधूचे लक्षणं सांगत असताना सांगितलं लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची. जो जगापासून विरक्त आहे त्याला साधू म्हणा असं मुक्ताई ज्ञानदादांना सांगते की संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद वाटतोय. खूप सुंदर नियोजन आमच्या इंगळे दादांनी केलं. खर्च जरी त्यांचा असेल पण या सप्ताहासाठी सहकार्य करणारे सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर या गावाच्या तरुणांचं. बरोबर आहे का नाही. आणि आज संप्रदायाला खूप चांगले दिवस आहे महाराज. मी